ठीक आहे. आजचा पॉइंट आहे आपला प्रकरण 1 गणित भाग 1 मधला प्रकरण जे पहिले आहे त्याच्यामध्ये आपण बघणार आहे डिटर्मिनंट, म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो निश्चयक. ठीक आहे. यामध्ये आपल्याला बघायचं आहे निश्चयक म्हणजे काय असतं. ठीक आहे. निश्चयक दर्शवण्यासाठी इंग्लिशचे जे कॅपिटल लेटर असतात ते यूज करतात. त्याच्यामध्ये बघा अशा प्रकारचा एक दोन कॉलम असतात आणि यामध्ये ए बी बघा कॅपिटल लेटरने डिटर्मिनंटला दर्शवतात आणि यामध्ये जे घटक असतात ए बी सी डी, ठीक आहे, याला आपण एलिमेंट म्हणतो. ठीक आहे. ए बी सी डी काय असतात, पूर्ण संख्या असतात. ठीक आहे. तर यामध्ये बघा आता आपल्याला डिटर्मिनंट काढत असताना ए चा डी शी आणि बी चा सी ची तिरकस गुणाकार करावा लागतो. ठीक आहे. याला आपण असं लिहू शकतो ए गुणिले डी वजा बी गुणिले सी. ठीक आहे. एडी वजा बी सी हे डिटर्मिनंट काढायचं सूत्र आहे किंवा मेथड आहे. ठीक आहे. याच्यामध्ये बघा आपण एक उदाहरण पाहूया. फॉर एक्झाम्पल ए हा जर तुम्हाला 1 2 3 4 असा जर दिलेला असेल तर इथे ए गुणिले डी म्हणजे ए आणि डी यांचा गुणाकार करायचा आहे. 1 गुणिले 4 वजा वजा बी गुणिले सी सांगितले. ठीक आहे. बी सी तर बी सी काय आपल्याकडे ते 2 आणि 3 2 गुणिले 3 यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. ठीक आहे. करा गुणाकार. 4 एके 4 वजा 3 दुने 6. बघा इथे 4 वजा 6 दिलेत. ठीक आहे. इथे काय नाही म्हणजे काय असणार आहे, प्लस नंबर असणार. ठीक आहे. बघा भिन्न चिन्ह आहेत. भिन्न चिन्हांचं काय करत असतं, वजाबाकी करायची. 6 ने 4 गेले उरले 2. मोठ्या संख्येचं चिन्ह कोणते, वजा. ते वजा चिन्ह आपण इथे दिले म्हणजे ए चं निश्चय किती आलं, वजा 2. ठीक आहे. यालाच आपण डेल्टा असे देखील म्हणतो. ठीक आहे. हे लिहून घ्या. झालं लिहून. ठीक आहे. आता बघा जसं आपण हे सोडवलं सेम प्रोसेस आपल्याला पुढच्या पॉइंट मध्ये करायचे. पुढचं पॉइंट म्हणजे काय, डिटर्मिनंट मेथड क्रेमर्स रूल. काय डिटर्मिनंट मेथड क्रेमर्स रूल. ठीक आहे. बघा प्रश्न विचारत असताना कधी कधी तुम्हाला निश्चयक पद्धतीने सोडवा किंवा क्रॅमर्स रूल पद्धतीने सोडवा अशा प्रकारचे प्रश्न येतात. ठीक आहे. प्रश्न जरी वेगळा असला तरी त्यांचा आपल्याला अर्थ समजून घेऊन आपल्याला क्रॅमर्स रूलने सोडवायचा असतो. ठीक आहे. आता क्रॅमर्स रूल्स मध्ये काय करायचं असतं तर 3 पायऱ्या आपल्या याच्यात लक्षात ठेवायच्या. पहिली पायरी जी आहे, दिलेलं समीकरण जे आहे ax अधिक by बरोबर c. ठीक आहे. स्टेप 1 ही करायची आपल्याला. काय करायचंय, ax अधिक by बरोबर c या स्वरूपामध्ये दिलेले समीकरण आपल्याला रूपांतर करायचं आहे. नंतर न स्टेप नंबर 2 दुसरी पायरी जी आहे त्याच्यामध्ये आपल्याला dx आणि dy ची किंमत काढायची आहे. या 3 किमती आपल्याला दुसऱ्या पायरीमध्ये काढायच्या आहे. आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे तिसरी पायरी, यामध्ये आपल्याला x ची आणि y ची किंमत काढायची आहे. ठीक आहे. x ची किंमत काढण्यासाठी आपल्याला दिलेले एक सूत्र आहे ते म्हणजे dx भागिले d आणि y ची किंमत काढण्यासाठी दिलेले dy भागिले d. म्हणजे इथे काय करायचं आपल्याला, dx आणि dy ची किंमत काढल्यानंतर x ची किंमत काढण्यासाठी dx भागिले d करायचे आणि y ची किंमत काढण्यासाठी dy भागिले d करायचे. तेव्हा जाऊन आपल्याला x आणि y ची किंमत भेटेल. हे 3 स्टेप्स, या 3 पायरी जर आपण नीट लक्ष देऊन बघितल्या तर आपल्याला क्रॅमर्स रूल मेथडने हे गणित सोडवायला सोपे जाईल. ठीक आहे. याचे एक आपण उदाहरण बघूया. ठीक आहे. ठीक आहे. आता आपण एक सॉल्व एक्झाम्पल बघूया. ठीक आहे. बघा त्यांनी सांगितलेलं आहे 5x + 3y = -11 आणि दुसरं सांगितलं आहे 2x + 4y = -10.
ठीक आहे. आता आपल्याला हे गणित दिलेलं आहे. यामध्ये बघा आपल्याला फर्स्ट पायरी काय होती ax + by = c. ठीक आहे. हे झालं आपलं ax, हे झालं by आणि हे झालं c. इथे बघा c म्हणजे काय, आपले जे नंबर्स असतात ते फक्त इक्वल साइनच्या त्या साइडला घ्यायचे, पलीकडे घ्यायचे, राईट साइडला घ्यायचे. मग ते प्लस असो मायनस असो ते आपल्याला काही नाही, फक्त इथे नंबर्स हवे, या साइडला नसायला हवं. ठीक आहे. आता बघा इथे इथे जे दिलेलं आहे हा जो पार्ट आहे, हा पार्ट त्याला आपण A1 आणि A2 म्हणायचा. ह्या पार्टला B1 आणि B2 म्हणायचं आणि हे शेवटचं पार्ट आहे त्याला C1 आणि C2 म्हणायचं. ठीक आहे. इथे बघा जो नंबर दिलाय तो इथे लिहायचा आहे. A1 मध्ये 5 दिलाय, A1 = 5. इकडे काय दिलंय 2 म्हणजे A2 = 2. सिमिलरली इकडे बघा B1 = 3 and B2 = 4. C1 = -11 आणि C2 = -10 दिले. ओके. याला आपण 1, याला 2 आणि याला 3 कन्सिडर करूया. ठीक आहे. एक्झाम मध्ये लिहायचं नाही, फक्त कन्सिडर करायचं माइंड मध्ये. ठीक आहे. सॉल्व करण्यासाठी फर्स्ट स्टेप झाली आपली ax + by = c मध्ये हे ऑलरेडी कन्वर्ट होतं, त्याच्यासाठी आपण याला कन्वर्ट केलेलं नाहीये. सेकंड स्टेप जी आहे dx आणि dy ची किंमत काढायची. ठीक आहे. फर्स्ट आपण d ची व्हॅल्यू फाइंड करूया. d याच्यासाठी आपण 12 नंबर लक्षात ठेवायचा. ठीक आहे. मग d ची व्हॅल्यू काढत असताना आपल्याला डिटर्मिनंटचा यूज होतो. ठीक आहे. इथे बघा आपण 12 लिहिलंय. 12 म्हणजे काय 1 and 2. ठीक आहे. 1 ची जी लाईन आहे ती इथे लिहायची, 2 ची जी लाईन आहे ती इथे लिहायची. ठीक आहे. 1 म्हणजे A1 किती आहे 5 आणि इथे A2 लिहायचं, इथे किती आहे 2 आणि इथं 2 म्हणजे काय B1 आणि B2. B1 किती आहे 3, B2 किती आहे 4. ठीक आहे. आता याला डिटर्मिनंटच्या मेथडनुसार याला सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. मग काय होणार इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन कोणाकोणाचं होणार 5 चा आणि 4 चा मायनस 3 चा आणि 2 चा मल्टिप्लिकेशन होणार. ओके. म्हणजे 5 × 4 मायनस 3 × 2. ठीक आहे. याला सॉल्व्ह करून घेऊया. किती होईल 5 4 ज 20 मायनस 3 2 ज 6. ठीक आहे. सॉल्व्ह करा. किती आला आन्सर 14. ओके. इथे तुमचं d ची व्हॅल्यू आली 14. d = 14. सेकंड dx फाइंड करायचे. इथे लिहायचं 32. ठीक आहे. 32 म्हणजे कळलंच असेल तुम्हाला, म्हणजे 3 आणि 2. 3 ची व्हॅल्यू किती येते -11 -10. 2 ची व्हॅल्यू किती आहे 3 and 4. क्रॉस मल्टिप्लिकेशन परत एकदा. इथे जर नंबर मायनस असेल तर इथे एक्स्ट्रा ब्रॅकेट द्यायचा, म्हणजे -11 × 4 मायनस 3 × -10. ब्रॅकेट असलेले गुणाकारामध्ये काही गडबड होत नाही. आणि लक्षात ठेवा हा जो गुणाकार आहे चिन्हांवर खूप अवलंबून असतो, त्याचे साइन्स खूप कन्सिडर करतात पुढचे जे आन्सर आहे त्याच्यावर. ठीक आहे. सॉल्व करा. 11 4 ज 44, बट इथे मायनस आहे म्हणून आपण इथे मायनस दिलाय. ओके. नेक्स्ट हा मायनस ऍज इट इज इथे दिला ब्रॅकेट मध्ये, यांना सॉल्व करून घ्या. 10 3 ज 30, बट 10 मायनस आहे म्हणून आपण इथे -30 घेतला. ओके. नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचं आपल्याला हे -44 ऍज इट इज ठेवायचे, मायनस मायनस प्लस झाले आणि हे 30 ऍज इट इज ठेवले. आणि जर तुम्ही सॉल्व केलं तर इथे तुम्हाला किती भेटेल आन्सर. ठीक आहे. आन्सर भेटलं तुमचं -14. ओके. बघा डिफरंट साइन्स आहेत, लेस करायचे किंवा सबट्रॅक्ट करायचे. 44 मध्ये 30 केले म्हणजे 14 आणि मोठं जे बिगेस्ट नंबर आहे 44 आणि त्याला मायनस साइन आहे, इथे आपण मायनस साइन केलं. ओके. दिस इज द व्हॅल्यू ऑफ dx. ओके. d भेटला, dx भेटला. आता आपल्याला थर्ड व्हॅल्यू काढायची आहे. जी थर्ड व्हॅल्यू आपल्याला कोणाची काढायची आहे dy ची व्हॅल्यू काढायची. ओके. dy याला आपण 13 कन्सिडर करायचं. ओके. 13 म्हणजे 1 and
3. Okay, 1 and 3. 1 is 5 and 2. 5 and 2. 3 is minus 11 and minus 10. ओके, सॉल्व करा. बघा इथे मायनस आलं म्हणून ब्रॅकेटचा यूज करायचा कंपल्सरी. ठीक आहे, 5 into minus 10 हा याचा ब्रॅकेट आणि हा याचा ब्रॅकेट. मायनस साइन ऑलरेडी आहे तिथे दिला. minus 11 into minus 2 2. आता सॉल्व करा यांना. 5 10 जा 50 मायनस साइन ऑल मायनस ब्रॅकेट मध्ये minus 22. 11 to the 22. ठीक आहे, नेक्स्ट स्टेप मध्ये minus 50 ऍज इट इज ठेवायचे. मायनस मायनस प्लस आणि इथे 22. ठीक आहे, याला सॉल्व करा. तर आन्सर किती भेटेल? 28 मायनस. ओके, इथे बिगेस्ट नंबर 50 त्याचा साइन जे आहे मायनस इथे दिला. म्हणजे dy इज इक्वल टू किती भेटलं आपल्याला? मायनस 28. ठीक आहे, आता बघा फर्स्ट स्टेप झाली इथे. सेकंड स्टेप झाली d dx dy. ओके, आणि लास्ट जी फायनल स्टेप आहे ती आहे x ची आणि y ची व्हॅल्यू काढायची. म्हणजे काय आहे? x इज इक्वल टू dx डिवाइडेड बाय d. ठीक आहे, dx ची जी व्हॅल्यू भेटली आता ती येतली 14 बट मायनस आहे. ओके, मायनस 14 डिवाइडेड बाय d ची व्हॅल्यू आपल्याला भेटली 14. ती इथे घेतली 14. तर सॉल्व करा. मायनस 1 इट्स मीन्स काय झालं? x इज इक्वल टू मायनस 1. ओके, आफ्टर देन y ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. dy डिवाइडेड बाय d इज इक्वल टू dy ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला? मायनस 28. ओके, मायनस 28 डिवाइडेड बाय 14. d ची व्हॅल्यू काय होती आपली? 14. ठीक आहे, सॉल्व करा. मायनस 2. ओके, इट्स मीन्स काय झालं? y इज इक्वल टू मायनस 2. फायनल आन्सर therefore x, y is equal to minus 1, minus 2 is the solution. ओके, हे तुमचं फायनल आन्सर झालं. ठीक, 12 32 13 लिहिले. ठीक आहे, शॉर्टकट ट्रिक. इथले व्हॅल्यू कशी आपण यूज करायचे त्यासाठी आपण d ला 12, dx ला 32 आणि dy ला 13. ठीक आहे, आणि आपण क्रॅमर्स रूलला 12 32 13 या मेथडने पण आपण सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे 12 32 13 शॉर्टकट की. ठीक आहे, समजलं? लिहून घ्या.